नमन कला बरुदरना वंदना जना बरुदरना जना आम्ही सादर करतो कोकणची नमन कला आम्ही सादर करतो कोकणची नमन कला रंग बरुदरना रंग बरुदरना वंदना जना माझे पहिले नमन वंदू गणपती देवाला वंदू गणपती देवाला वंदू गणपती देवाला माझे दुसरे नमन वंदू धरतरी मातेला वंदू धरतरी मातेला वंदू धरतरी मातेला तिसरे नमन वंदू गावच्या देवाला यारणा तिसरे नमन वंदू गावच्या देवाला यारणा रंग बरुदरना जना रंग बरुदरना वंदना जना माझे चवथे नमन वंदू चांदणी सूर्याला वंदू चांदणी सूर्याला वंदू चांदणी सूर्याला माझे पाचवे नमन वंदू पाच पांडवाना वंदू पाच पांडवाना वंदू पाच पांडवाना सावे नमन वंदू सावळे विठूला यारणा सावे नमन वंदू सावळे विठूला यारणा रंग बरुदरना वंदना जना रंग बरुदरना वंदना जना माझे सातवे नमन वंदू सात सागराला वंदू सात सागराला वंदू सात सागराला माझे आठवे नमन वंदू देवकीच्या कान्हा वंदू देवकीच्या कान्हा वंदू देवकीच्या कान्हा नवे नमन वंदू नवखंडान यारणा नवे नमन वंदू नवखंडान यारणा रंग बरुदरना वंदना जना रंग बरुदरना वंदना जना माझे दहावे नमन वंदू दशखंड काशीला वंदू दशखंड काशीला वंदू दशखंड काशीला माझे अकरावे नमन वंदू खेळत्या गड्याला वंदू खेळत्या गड्याला वंदू खेळत्या गड्याला माझे बारावे नमन बैसल्या सभेला यारणा माझे बारावे नमन बैसल्या सभेला यारणा रंग बरुदरना वंदना जना रंग बरुदरना वंदना जना आम्ही सादर करतो कोकणची नमन कला आम्ही सादर करतो कोकणची नमन कला रंग बरुदरना वंदना जना रंग बरुदरना वंदना जना रंग बरुदरना वंदना जना सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा माय बाप बंधु सखा रे माय बाप बंधु सखा रे मोरया शरण तुझे वंदिले
वंदिले सोंड तुझी सेंदुराची काया मज पामरावरी धरावी छाया मज पामरावरी धरावी छाया मज पामरावरी धरावी छाया भक्तावरी राहू देही सागराची माया संकटकाळी धावून यावे तूच गणराया गुणगान गातो तुझे रे देवा गुणगान गातो तुझे रे मोरया चरण तुझे वंदिले रे मोरया चरण तुझे वंदिले सुमनांच्या वाही तुम्हाला अष्टगंध लाविला चंदनाचा टिळा अष्टगंध लाविला चंदनाचा टिळा अष्टगंध लाविला चंदनाचा टिळा उषकाळ होऊनिया दिस उजाडला मुख दर्शन द्यावे जनसागराला तन मन धन पिले रे देवा तन मन धन पिले रे मोरया चरण तुझे वंदिले रे मोरया चरण तुझे वंदिले रे माय बाप बंधू सखा बंधू सखारे मोरया चरण तुझे वंदिले मोरया चरण तुझे वंदिले मोरया चरण तुझे वंदिले मोरया चरण तुझे वंदिले मोरया शरण तुझे वंदिले लवकर उठला काय मग काय करायला नाही वाटतं कशीच गेली आता चुलीवर माळावर बसावं लागेल सुनेला नुसती घाई हो घाई नुसती पायाला किंगरी इकडे जाते भावाची होती म्हणून केली गावाची असती तर पाया खाला नाही नुसता फिरत दोन पोर आहे ती झोपलेली त्याला किती बनवा सगळा बनवा काय चाय घ्यावा लागलं तू येता खावा आयो ओ अच्छा आयो आमच्या बाजूला कुठे पोर आहे कोण या हायस काय घरात अगं हाय पण मोरी आवाज दिसत नाही आला आला थांब कोणता पोर
नको त्याचा तुला त्याचा काय नाही त्याच्यासाठी मला बनव माझ्या सोडून काही केला नाहीये हे बघ तू दिसत आहे माझ्या सोबत ठेवायला सांग अच्छा ना जा जा सावकाश जा तिकडे जाऊ नको पैसे बघा नाही कोणाला काय सांगता येत नाही हा सून नुसते अवकसा अहो मी आहे म्हणून झलताय काय दोन पोरामध्ये काढून दिला तर काय नवरा का बाय बाय ती मला डोक्याला थांब ऐका कुठं गेला का अगं हाय हाय कुठे हिंडायला गेलाय वाडा झाडताय वाडा तो कोणाला आवर घाल बसा कुठची काय बोललं काय जिबेला हाड बीड हाय केलं तुझ्या जास्त बोलू नको हा मुलगा म्हणत काय तुला पण मुलगा लागेल काय म्हणतोय असा मुलगा टाकेल ना कळेल अगं मी आहे म्हणतो झटताय मी आहे ना म्हणून झटताय अगं तुझ्या तोंडाकडून लागेल ना 2 दिवसा आजारी बनून मरेल होय होय काय मी म्हणता आता रे काय काम काय करू तू आता मर तू आता शाप मरून जा माझ्या मरणार उतरली माझ्या मरणार उतरलीस एक काम कर की तुझी 2 पोरा घे आणि आईने पाणी घेऊन जा ए खेळदे तू वेळेशिवाय हा सगळा जातो विकून राहायचं रडत भेटणार नाही गप्ती मला पाणी घेऊन जा मला नको सांग तुला सोडून हे मला सांगते मी परत आहे पाणी घेऊन ये अगं आता जीव जातो जीव जातोय पाणी पाचता तुला हा म्हणाली आणि तू एवढा पाणी आला का एवढा सगळं गेले नागरिक वर येतात का पाणी आता कशाला एवढी मोठ्याने आवाज तुम्ही पाठवून किती काम करताय माहिती आहे तुला केळीची किती रोपा लावली कांबाची किती रोपा लावली डाळीची किती रोपा लावली मी किती काम करतो मी आणि माझी बायको किती काम करते फक्तच की नाही मग काम करता अगं माझी बायको ही बिचारी माझी बायको सकाळी चाय बनवण्यापासून खिमार बनवण्यापासून वाळा जाण्यापासून आणि पुराच्या तिकडे माझ्या खालच्या राहणं सोडण्यापासून सगळी कामं करते बिचारी तुझं बघ दिसतो आहे का बघ त्याच्यावर काय बनवलं का बघ सकाळपासून किती नाही आहे बा पाठी संपली अगं आईला सांगायचं ना पाठी संपली तर आई गेली ना अगं आई काम कर तू जा तू परतवण्याचीच कामं कर आम्ही हलकी बघतो लगेच घेऊन येतो आता तुला काय झाला ती बघायला कधी भटते काय बोलते तुला मला घालून पाळून बोलते घालून आणि पाळून पण बोलते अगं आई काय घालून पाळून बोलते नको काय बोलू द्या हा तो मोठा बायकोचा हा ना काय म्हणायचं काय बैल म्हणायचं मला बैल तर बरा असतो तू तर मावशी काय म्हणतेस तरी काय तू काय माझ्या बाजूचा बैल मला म्हणतेस तू कोणाला म्हणू करू दे काय इकडे बाजू घेऊ का इकडे बाजू घेऊ काना काय ते पाठी पण घेऊन येतात पाठी काय नक्की आवडा जाऊ मला असा बोलतीये
अगं राधे, राधे, अगं काय होते तरी काय तुला? का रुसली आहेस तू माझ्यावर? का रुसली आहेस तू माझ्यावर राधे? मला खरंच समजलं नाही. तुला सारं माहितीये तरी पण तू मुद्दाम करतो ना. मला नाही आवडलं ते. अगं राधे, काय बरं नाही आवडलं? ही बासरी, हे सूर, तुम्ही गोपिका की मी? तुम्हा साऱ्या गोपिकांना तर मीच आवडतो ना. काना, तू फक्त माझा आहे, अन्य कुणाचाही नाही. तू इतर गोपिकांसोबत रासलीला केलेली मला नाही आवडत. काना, तुला आठवतंय गोपिकांची दैदूत होतं जेव्हा तुला यशोदा मायला पकडून उखळाला बांधलं होतं ना, तेव्हापासूनच मी तुझ्या प्रेमात पडले रे. काना, तुझ्या या बासरीचा मला खूप हेवा वाटतो रे. ती नेहमी तुझ्या सोबत असते, तुझ्यापासून कधी वेगळी होतच नाही. काना, मलाही तुझ्यासोबत असंच राहायचंय. राधे, अगं हा अखंड वृंदावन माझ्यावर प्रेम करतो आणि माझं सुद्धा तुम्हा सर्वांवर तितकंच प्रेम आहे. काना, मी तुला शेवटचं सांगते, तू फक्त आणि फक्त माझंच आहे. तुझं प्रेम ते फक्त माझंच आहे, अन्य कुणाचंही नाही. काना, तू आज माझं मन दुखावलंय. मी जाते. तुझं अखंड वृंदावनावर प्रेम आहे, पण माझं प्रेम तुला दिसतच नाही. मी जाते. काना, अगं अगं थांब थांब ना राधे. राधे, अगं एवढा राग बरा नव्हे. अगं अगं थांब ना राधे. अगं राधे थांब ग राधे. खरं तर प्रेमाची भाषा ही मला राधेने शिकवली, पण झाले तरी काय या वेळेला. अगं कसं सांगू राधे तुला, या प्रेमाच्या आभूषणात मला रममाण व्हायचं नाहीये राधे. या प्रेमाच्या अथंग सागरात मला विहार करायचा नाही. माझा जन्म हाच एक अवतार कार्य आहे आणि ते अवतार कार्य हे मला पार पाडावंच लागेल. याच बोटाने ही बासरी वाजवून तुम्हा गोपिकांना माझ्या प्रेमाची भोवळी पाडली आणि या चक्क त्याच बासरीचा त्याग करून हा सुदर्शन चक्र हाती घ्यायचा आहे. यशोदामाई आणि नंदबाबाचं प्रेम, हे वृंदावन, हा गोवर्धन, हा यमुनेचा किनारा, सारे 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 हवंय मला. पण हे सारे मागे ठेवून मला याच्या एक पाऊल पुढे जायला हवे. या पृथ्वीवरील अधर्म हे मला संपवायचं आहे. या पृथ्वीवरील अधर्म हे मला संपवायचंच आहे. कुठे गेली अजून मला पत्ता नाहीये, तर त्यांना हाक मारून बघितलं पाहिजे. अरे पेंदा, अरे पेंदा, अरे वाकडं, अरे वाकडं. मला आवाज येत नाही, पण त्यांना आवाज माझा जात असेल, पण ते माझी गंमत करत असतील तर जोराने आवाज मारून बघतो. अरे पेंदा, अरे पेंदा. अरे काय रे काय. अरे वाकड्या, अरे वाकड्या. आवाज येतात, काहीतरी गडबड झालेली दिसते. अरे पेंड्या, अरे पेंड्या. अरे काय झालं. अरे असं म्हटलं इकडे ये. थांब आलो. सुद्या बोंबलाया झालं तुला काय रे. सुद्या बोंबलायला झालं तुला काय रे. माझी चुकली कपिला गाय रे. चुकली कपिला गाय. सुद्या बोंबलायला झालं तुला काय
कपिला गायर चुकली कपिला गायर चुकली कपिला गायर चुकली कपिला गाय सुद्या काय सुद्या बोंबलायला झालं तुला काय र सुद्या बोंबलायला झालं तुला काय र पुढं मीर तिच्या माग तरी दिसनाती नायर दिसनाती नायर दिसनाती नायर दिसनाती नाय सुद्या त्यांच्या संगी खेळ मांडला रानाला त्यांच्या संगी खेळ मांडला वाकड्या बोबड्या होते माझ्या सोबतीला त्यांच्या संगी खेळ मांडला रानाला खेळताना गेली ती निघून आता करू तरी काय करू तरी काय करू तरी काय करू तरी काय सुद्या सुद्या बोंबलायला झालं तुला काय र सुद्या बोंबलायला झालं तुला काय र माझी चुकली चुकली कपिला गायर चुकली कपिला गायर चुकली कपिला गायर चुकली कपिला झालं तरी काय मला बोलला आपण ही कपिला काय चरती ना पण आपण गोट्यान गेलो गोट्या रानात गोट्या खेळत होता घेऊन आलेला फुलं तुम्ही काय घेऊन आलेला मी बोलला काय करूया सर्दी ती चरू दे आपण गोट्याने खेळूया तोपर्यंत मी खेळता खेळता एवढा डाव घेतला झाला अरे गेली रे पण तिला शोधली ना की अरे पूर्ण शोधलीला रान काढली फुलं काढली बाबा आता करायचं काय तिला शोधायचं तुम्ही कुठे अरे देवा अरे काय अरे देवा काय करायचं काय
आशीर्वाद आहे सुदामा. उठ. बरं झाला तू आलास. काना तुझी लीला आझाद आहे रे. आमच्या एका आकेला धावून आमची कपिला गाय घेऊन आमच्या आकेला धावून आलास. खरंच खरंच काना आम्ही धन्य झालो. खरंच काना आम्ही धन्य झालो. सुदामा उठ बघू. उठ उठ. शांत हो. काना कपिलेच्या नीरात तिचा ताना हमरून हमरून व्याकुळ झाला आहे रे. आणि आम्ही तिच्या नसल्याने अश्रूने भिजून गेलो आहोत. खरंच खरंच काना आम्ही धन्य झालो. खरंच. अरे सुदामा सारखं सारखं काय बसतोस? उठ. आणि आता शांत हो. आता तुझी कपिला एकदम सुखरूप आली ना. काना ती सर्व तुझी लीला आहे रे. या वृंदावनात आम्हा पामरांना तुझ्याशिवाय आहे तरी कोण काना? तुझ्याशिवाय आहे तरी कोण? हो काना तुझ्याशिवाय आम्हाला आहे तरी कोण? काना तूच आमचा तारणहार. काना तूच आमचा तारणहार. तूच आमचा तारणहार आहे. बरोबर आहे. गड्यानो आता शांत व्हा. आपण आपलं हे बालपण हे किती आनंदाने जगत आहोत. तुम्ही सारे 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 मला हवे आहात. परंतु आता आपल्याला याच्या एक पॉईंट पुढे झालं आहे. नाही उठा उठा गड्यानो उठा. काय वेड्यासारखे भरलत आहात. पुन्हा तेच स्वप्न पाहिलं की काय तुम्ही? तू जायचं काय गोष्टी करून हे करतोय? अहो मी कुठेच नाही जात आहे. मी इथेच आहे तुमच्यासोबत. तुम्हाला माहितीये का आपण यमुनेच्या जरी खेळ खेळूया. चला 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 खेळ खेळूया. सारं देखभाल विसरून तल्लीन होऊन त्याच्यात मिसळा यावं वाटतं. आपली चंद्रा अगं चंद्रा झाले तरी काय तुला? काय सांगू तुला. माझं मन आज कशातच रमत नाही बघ. ते नुसतं कानाच्या मागे मागे राहतंय. त्याची मंजूर बासरी अजून माझ्या कानात घुमते. त्याचं मनमोहक रूप काही कोल्या डोळ्यासमोर उलटतच नाही. काना तुम्हाला पूर्ण वेळ केलं आहे रे. मुरलीधरा कोणत्या नावाने हाक मार तुला? कान्हा, कृष्णा, मुरलीधरा किती नावे शोभतात तुला. आता का बाई ही पण प्रेमात पडले की काय? अगं बाय आता एक या ढाबा कमी होता. आता हा दुसरा गुलाब प्रेमात पडलाय. त्याच्यावर बरा झाला माझ्या घरात कोणाला मान दिलाय. नाही तर असा झंगाट करायला नसतो भेटला. आता असा झंगाट केला नसता आणि माझ्या नावड्याने बघ घातला नसता. चेत चेत नसता. परत सासू बसले डोक्यावर. आता काय सांगायचं त्याला? हो का भिकरे? हे सुंदरा हे काय तुमचं वागणं? तो काना फार लबाड आहे. सर्वांना प्रेमाचे फूल घालतो बघ. अगदी खरं बोललीस बघ राधे. तो कान्हा त्याची बासरी कोणालाही प्रेमात पाहिजे. बाई 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 अरे चंद्रे तुमचं प्रेम पुराण झालं असेल तर आपण जिम्मा फुगडी खेळूया. हो मला पण जिम्मा फुगडी खेळूया. नाही मला आता कानासोबतच जिम्मा खेळायचा. चंद्रा आपली ते काना येणार आहे का जिम्मा फुगडी खेळायला? चल आपण दोघी खेळूया. माझ्या कानासोबत जिम्मा फुगडी खेळणार का? दाखवतो तुला. पैसा
मुले कसं काय बाहेर निघाले? चंद्राकरण बासरीच्या प्रेमात पडले. अगं बायानो, तो बाशा सुरत ना कानाच्या प्रेमात पडलाय. पुन्हा चंद्रा, अगं कुठे बरं तुझा पाय दुखवला? मी तुझ्या वेदना कमी करतो. ये. नको काना नको. तू फक्त तुझी मंदिर वाचली पाहिजे. माझं सारे तुझं पडून जातं. बस झालं आता. काना, ही बासरी फक्त आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. ती फक्त आपल्याच प्रेमाची भाषा वाजवेल. अगं राधे, मी या समस्त गोकुलाच आहे. इथली आपल्या प्रत्येकाची पिढा म्हणजेच ती माझी पिढा. पण काना, तुला माझी पिढा दिसत नाही का? अगं राधे, माझं सुद्धा तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. काना, तुला चंद्राचा मुरगळलेला पाय दिसला, माझं दुखावलेलं मन नाही दिसलं. तुझ्या बासरीचे सूर कांद्याची तार बासरीचे सूर ऐकले की माझी मी राहतच नाही. अक्षर तुझ्याकडे उडली जाते. बस झालं चंद्रे, पुरे होतं आता. खूप अति होते तुझं. चला इथून. काय बघताय? काय म्हणते काय ही? चला काय चला, आपल्याला बाजारात तयारी करायची आहे. त्याच्या तुमच्या प्रेम पुराणात आमच्या दुधाचं दही आणि दह्याचं ताक व्हायचं. हो का? एकीचं प्रेम आणि एकीचं जन्म नाही विसरलोच गा आपण. आता ती तुमच्या जातो त्याला दिसतंय. दूध फार वेशीपर्यंत गेलं वाटतंय. काय बस झालं आता. माधुर झाला वाटतं होता याला. तिला नवरा कसा समजतो काय माहिती. यायला गेली समज असं बाजारात जायचंय. हो चंद्रा, राधा, सुंदरा, तुम्ही पण बाजाराची तयारी करा. सासू घरात तुम्ही करताय, तुम्ही इथं करा. तू पण बाजारात मला तुमचं भांडण झालं असेल तर चला आपण आता. उशीर होतोय आपल्याला. चला 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 आता. अच्छा, तेव्हा असं ठरले काय गोपिकांचं? आम्हाला मिळणारं दही दूध हे मथुरेच्या बाजाराला मिळणार तर त्यांचा रस्ता हा अडवलाच पाहिजे. परंतु ही कामगिरी आपण आपल्या सवंगड्यावर सोपू. यमुनेच्या तीरी विटी दांडूचा खेळ रंगला असेल, तिथेच त्यांना गाठू आणि ही कामगिरी सोपू. माझा डाव दे. माझा डाव पाहिजे. मी काय म्हणणार पहिला काय जायचं. आपण आहे ना एक काम करूया. आपण सुटूया. हे बघा बघा, हे बघा बघा. तुला पटलं ना? मला पटलो. तुला पटलं की नाही? मोठा मी तुझा ऐकतोय. तू इकडे ये. मी बोलतो 1 2 3 मी सुटलो. असं काय करतो तुम्ही असं केलं मी असं केलं. मला गंडावतो ना पहिलं
गड्यांनो, मी राधे आणि तिच्या सखींच्या मागवर गेलो. तिथे मी काय पाहिलं माहितीये का? की आपल्या गोकुळातल्या साऱ्या गवलांनी दही, दूध, लोणी, ताक घेऊन मथुरेच्या बाजाराला चालले आहेत. अरे तरीच म्हटला आपल्या गोकुळातला झेंडू जातोय तरी कुठे? तिकडे येतात काय? आम त्याचा बाजार सुटवतो आता. हो गड्यांनो, गोकुळातला दही दूध हे गोकुळातच राहिलं पाहिजे, समजलं? आणि मग परंतु ही कामगिरी मी तुमच्यावर सोपवतो आहे. ठीक आहे काका, पण त्या दह्या आणि दुधाचं करायचं तरी ए, काय? नाही कामगिरी नाही. आता आपला थल्लेला काय होता केला तो माझा डाव पहिला आहे. अजिबात नाही, मी नाही. अरे तिकडे गेलीला ना, ती कामगिरी केली ना, अरे दही अरे काय बोलतो? अरे माझं भरपूरच भरपूर भेटणार ना. करणारा कामगिरी. अरे नाही. ठीक आहे काका. मग तुम्हाला आलं ना लक्षात? चला तर मग ही कामगिरी नीट पार पाडा. ठीक आहे. चला मग. अगईरा तारा चंद्रा जाऊ बाजार मिळून ग. अगईरा तारा चंद्रा जाऊ बाजार मिळून ग. येईल नंद मुरारी ग, होईल माठ दुधाचे ग. येईल नंद मुरारी ग, होईल माठ दुधाचे ग. अगईरा तारा चंद्रा जाऊ बाजार मिळून ग. अगईरा तारा चंद्रा जाऊ बाजार मिळून ग. यमुनेचं बाई अवघड घाट चढूया बरोबर ग. चढूया बरोबर ग. चढूया बरोबर ग. सांग मिळून जाऊ चला ग मथुरा नगरी ग. मथुरा नगरी ग. मथुरा नगरी ग. यमुनेचं बाई अवघड घाट चढूया बरोबर ग. सांग मिळून जाऊ चला ग मथुरा नगरी ग. चला बरोबर चढूया ग, डोई माठ दुधाचे ग. चला बरोबर चढूया ग, डोई माठ दुधाचे ग. हिरा तारा चंद्रा जाऊ बाजारी मिळून ग. अग हिरा तारा चंद्रा जाऊ बाजारी मिळून ग.
माझी काली कोंबडी अगं चंद्रा चंद्रा अगं चंद्रा अगं चंद्रा माझी राधा कुठे आहे? मला सांगशील का बरं कशी आहे तुझी राधा? अगं कसं सांगू सके तुला राधा माझी कशी आहे? श्रावण सरीतला इंद्रधनु या शिशिरातील झुलूक आहे. चाफेखाली सुद्धा लाजेल अशी गोड खाली तिच्या गाली आहे. कसं सांगू शकेन तुम्हाला राधा माझी कशी आहे? मनमोहक रूप तिचे या नक्षत्राचा साज आहे. तिचे सौंदर्य जणू या वृंदावनाचा थाट आहे. अहो चंद्राची चांदणी ही लाजेल अदा तिची अशी आहे. कसं सांगू शकेन तुम्हाला राधा माझी कशी आहे? सागर राजाची या क्षितिजाची साथ आहे. या आकाशाला जणू या धरतीची साथ आहे. आणि या यशोदेच्या कानाला तिच्या प्रेमाची साथ आहे. तीच माझी राधा आहे. तीच माझी राधा आहे. नाना मला माफ कर ना. मी प्रेमात आंधळे झाले होते. तुला सर्वांमध्ये प्रेम व्हावं मनामध्ये इच्छा होत होती. नाना तुला गमावण्याच्या भीतीने मी तुझा राग करत होते. पण नाना तुझं प्रेम मी नाही समजू शकते. पण आता समजलंय मला. नाना मला माफ कर ना. मला माफ कर. राधे दोन गोष्टी हे मला अत्यंत प्रिय आहेत. एक म्हणजे ती माझी बासरी आणि दुसरी म्हणजे मला परिपूर्ण करणारी तू राधे. कान्हा नको ना लागू आता. कधी प्रेम तर कधी पराक्रम.
तुला जमतात रे दोन्ही खेळ. तू तर अवतार पुरुष आहेस. बाय 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 रंगाची पोरी आणि हजारगुट चोरी. आम्ही कसं मारायचं अवतार पुरुष म्हणून? दादा तुझी ओळख सांगे ना. हा चालेल. तुझ्याकडे काही जन्मकुंड असली की नाही? मावशी तुला माझे जन्म पण ऐकायचं. मग ऐक तर मग. सांगतो मी राधे तुला जन्माच्या माझ्या लीला, जन्मबंदी शाळेला समजून घे, ओळखून घे राधे आज तू मला, समजून घे, ओळखून घे राधे आज तू मला. सांगतो मी राधे तुला जन्माच्या माझ्या लीला, सांगतो मी राधे तुला जन्माच्या माझ्या लीला, जन्मबंदी शाळेला समजून घे, ओळखून घे राधे आज तू मला, समजून घे, ओळखून घे राधे आज तू मला. अवतार पहिला मत्स्य मी धरिला, संतासुर तुरादे दैत्य मी मारिला. दुसरा तू अवतार पूर्व मी धरिला, मंथनाचा भार सारा पाठी सावरीला. अवताराच्या खुना देतो तुला पटवुनी, देतो तुला पटवुनी, समजून घे, ओळखून घे राधे आज तू मला, समजून घे, ओळखून घे राधे आज तू मला. तिसरा अवतार वराह धरूनी, दाखिली लाज पृथ्वीची दाढी सावरूनी. चवथ्या अवतारी नरसिंह होनी, भक्त प्रल्हादाला रक्षिली हिरण्याला मारुनी. संकट येता भक्तावर धावून आलो, धावून आलो, समजून घे, ओळखून घे राधे आज तू मला, समजून घे, ओळखून घे राधे आज तू मला.
रूपना दैत्य सारे मारिले भक्त मी गरक्षिले भक्त मी गरक्षिले समजून घे ओळखून घे राधे आज तू मला समजून घे ओळखून घे राधे आज तू मला देवकीचा कान्हा यशोदेचा बाळ कान्हा आलो कंस वधन्या नाना परी रूपे ही माझी नाना परी आगला नाना परी आगला समजून घे ओळखून घे राधे आज तू मला समजून घे ओळखून घे राधे आज तू मला सांगतो मी राधे तुला जन्माच्या माझ्या लीला सांगतो मी राधे तुला जन्माच्या माझ्या लीला जन्मबंदी शाळेला समजून घे ओळखून घे राधे आज तू मला समजून घे ओळखून घे राधे आज तू मला समजून घे ओळखून घे राधे आज तू मला काना म्हणेल तसंच होईल गोकुळाचं देत होते गोकुळातच राहील चला या कान्हा कृष्ण श्याम मुरलीधर किती किती आणि कोणत्या कोणत्या रूपात साठवले मी तुला माझ्या या मनात कान्हा माझं प्रेम हे दिवसांदिवस वाढतच चाललंय या भोळ्या राधेच्या मनात फक्त तू आणि तूच आहेस कान्हा कान्हा मी तुझ्या प्रेमात अखंड बुडाले आहे रे तुझी ती मधुर बासरी तुझे ते श्याम सुंदर मनमोहक रूप कान्हा जिकडे तिकडे मला फक्त तूच दिसतोस पण कान्हा तू आम्हाला या समस्त गोकुळाला या वृंदावनाला सोडून जाणार राधे मला माझा अवतार कार्य ते पूर्ण तर करावंच लागेल ना पण कान्हा तुला एक ना एक दिवस जायचंच होतं हा एवढा प्रेमातळा लावला तरी कशाला तुझ्या जाण्याचे वियोग गोकुळ सहन करेल का राधे तुला कदाचित कटू वाटेल पण हेच सत्य आहे अगं माझी स्वतःची अशी काही ओळखच नव्हती मी जे काही आहे तो तुमच्यामुळेच आहे तुमच्या प्रेमातच माझी ओळख आहे जन्म हा जरी मला देवकीने दिला असला तरी यशोदेचा काना म्हणूनच ओळखला जाईल वासुदेव हे माझे पिता तरी नंदलाल म्हणूनच ओळखलं जाईल कलयुगात जेव्हा जेव्हा प्रेमाचे दाखले दिले जातील तेव्हा माझ्या नावाआधी तुझंच नाव घेतलं जाईल राधे तुझंच नाव घेतलं जाईल हो कान्हा या प्रेमाच्या अखंड सागरात फक्त तू आणि मी कान्हा फक्त तू आणि मी बरं कान्हा मी चालले आता मला जावं लागेल माझ्या सध्या घरी वाट बघताय येते कान्हा अगं राधे राधे नको जाऊस ना
आदिनंताचा मी काना तुझा ग श्रीहरी आदिनंताचा मी काना तुझा ग श्रीहरी नको जाऊ सोडूनी मजला नको जाऊ सोडूनी मजला गवरी खेळू रासलीला ही आज गया यमुना तिरी खेळू रासलीला ही आज गया यमुना तिरी रासलीला ही आज गया यमुना तिरी खेळू रासलीला ही आज गया यमुना तिरी श्रीहरी नाही हट्ट तुझा रे बरा माझ्या रे श्रीहरी सासू वाट पाहत असेल सासू वाट पाहत असेल माझी रे ती घरी आता जाऊ दे मला उद्या भेटीन तुझला यमुना तिरी आता जाऊ दे मला उद्या भेटीन तुझला यमुना तिरी राधेनंदाचा मी काना तुझा श्रीहरी राधेनंदाचा मी काना तुझा ग श्रीहरी नको जाऊ सोडूनी मजला नको जाऊ सोडूनी मजला गवरी खेळू रासलीला ही आज गया यमुना तिरी 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 आता जाऊ दे मला उद्या भेटीन तुझला यमुना